नाव अश्विनी कोलटकर। आमचा स्वाद महिला बचत गट आहे। आपण ह्यामध्ये 18 धान्यांची थालीपीठ भाजणी करतो। 9 धान्य 9 कडधान्यांपासून होते। आपण सगळे लोखंडी कढई वगैरे बनवतो, त्यामुळे हे सगळं पौष्टिक आहे। यात तुम्ही भाज्या घालून चॉप करून टाकू शकता। जे लहान मुलांना आवडत नाही ते आपण भाज्या त्यात देऊ शकता। कोकणी वडे आहेत आपल्याकडे, पंचडाळीचा डोसा आहे, आप्पे पीठ आहे, आंबोळी पीठ आहे, हेल्दी ढोकळा आहे। हा 3 डाळींपासून केलेला हेल्दी ढोकळा आहे। मल्टीमिलेट आटा आहे, ह्यापासून भाकरी करता येते। गहू ह्यात अजिबात वापरलेला नाहीये। थालीपीठ करू शकतो, आंबोळी करू शकतो। नाचणी सत्व आहे, सातूपीठ आहे, नाचणीची इडली ज्वारी आप्पे असे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत। सगळे प्रोडक्ट आपण होममेड आहेत। नो प्रिझर्वेटिव्ह, नो फूड कलर। आपल्याकडच्या सगळ्या ज्या चटण्या आहेत त्या सगळ्या कुटून केलेल्या आहेत। आपण कोणत्याही प्रकारचं मिक्सरवर वगैरे वापरत नाही। मेथकूट आहे, डांगर आहे। मेथकूट आणि डांगर हे आपल्या जॉईंट्सला खूप चांगले असतात, त्यामुळे आपण हे खाण्यात वापरू शकता। कुळीत पीठ आहे, ह्याचं डांगर ह्याचं आपण हुलग्याचं माडगं करतो तसं, किंवा कुळथाचं पिठलं हे करू शकतो आपण। असे आपल्याकडे बरेच प्रोडक्ट आहेत होममेड। कुरडया आहेत, गव्हाच्या कुरडया आहेत। ह्यात कुठलंही आपण मिसळ घातलेली नाही आहे। हे फुलल्यानंतर अतिशय पांढऱ्या शुभ्र होतात आणि पिवळ्या पडत नाहीत, आणि ह्यात काहीही मिक्स नाही आहे। ज्वारी पापड आहेत, बाजरी पापड आहेत, पोहा पापड आहेत, बीट पापड आहेत। असे वेगवेगळ्या प्रकारचे पापडही आपण ठेवलेले आहेत। धन्यवाद। मी आता सांगतो।